एरेंडला म्हणजेच डिसेंबर महिन्यात मुंबईतल्या सर्वच कॉलेजेसमध्ये फेस्ट रंगतात। फेस्टिवल्समध्ये कॉलेजियन्स विविध डेज साजरे करतात। असाच एक टॅटू डे आज जे कॉलेज ऑफ आर्किटेक्टमध्ये साजरा करण्यात आला। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मध्ये आज एक टॅटू डे सेलिब्रेट केला जातोय। यंगस्टर मध्ये टॅटूची फॅशन आता नवीन राहिलेली नाही, पण ज्या मुलामुलींना टॅटू परमनंट टॅटू काढता येत नाही अशा मुलामुलींसाठी आज एक दिवस टॅटू काढून त्याची हौस भागवण्याची ही चांगली संधी असते आणि म्हणूनच असा आगळावेगळा जो टॅटू डे आहे तो या ठिकाणी अरेंज करण्यात आला आणि तो एन्जॉय केला जातोय। कशा प्रकारे तुम्ही हा एन्जॉय करताय टॅटू डे? खूप मजा येते। टॅटू आपण स्वतः डिझाईन केली आम्ही, खूप क्रिएटिव्हिटी दाखवत आहे आम्ही आपली आणि वेगळे टॅटूज केले आहेत आणि खूप क्रिएटिव्हिटी आहे। जे आर्किटेक्चर आहे, आय मीन क्रिएटिव्हिटीचं आहे। सो वी कॅन सी नाईस टॅटूज ऑन एव्हरीवन। मी फुलपाखरू काढला आहे, मला फुलपाखरू आवडतात, सो या हातावर पण फुलपाखरूच आहे। ऑफकोर्स खूप जास्त क्रेज आहे, कारण की ते कॉलेजचा एक खूप मोठा भाग ट्रेडिशनल डे अँड ऑल। कसा एन्जॉय करताय तुम्ही टॅटू? मजा येते, कारण नॉर्मली आम्ही क्लासमध्ये बसत बोर होत असतो तेव्हा आम्ही टॅटू काढतो, तर आता एक पूर्ण डे सेलिब्रेट केलाय तर खूप मजा आली। तुम्ही आर्किटेक्ट आणि टॅटू कसं रिलेट करता? ॲक्च्युली क्लासमध्ये बसले असताना पेन्सिल ड्रॉइंग सगळे आम्ही बोर झालो तर बुकमध्ये काढत असतो। आज मौका मिळालाय की हातावर काढायचं। आम्ही जे काही स्क्रिबलिंग वगैरे हातावर आम्ही करतच असतो लेक्चरमध्ये, ते आज टॅटूच्या रूपात हातावर केलंय। जे आपल्याला हवं तसं टॅटूज काढायला मिळतात आणि वेगवेगळे, आणि आता कसं सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाईट असे कॉमन घातलेत आणि मग नंतर सगळे सूट करतात एकमेकांना। हे सगळे आर्किटेक्टचे स्टुडंट्स आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी टॅटूची जी डिझाईन आहे ती पण त्यांच्यानुसार एक आर्ट आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने देखील तो जो आजचा टॅटू डे आहे तो सेलिब्रेट करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकर सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।